नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी उर्मिला आणि आज आपण जो निबंध पाहणार आहोत त्या निबंधाचे नाव आहे माझा आवडता विषय इतिहास. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण जरूर पहा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपणास तुझा आवडता विषय कोणता हा प्रश्न शालेय शिक्षण घेत असताना हमखास विचारला जातो व आपण देखील आपापल्या स्वभावानुसार आवडीनुसार आपला विषय ठरवतो. त्या विषयाचा आवडीने अभ्यास करतो. मुळात एखादा विषय आपला आवडता तेव्हा बनतो जेव्हा आपण त्या विषयाचे सतत आवडीने वाचन करतो आणि तो विषय वाचताना आपणास त्याचा अजिबात कंटाळा येत नाही. माझा शालेय पाठ्यपुस्तकातील आवडता विषय इतिहास आहे. बऱ्याच मुलांना हा विषय खूपच कंटाळवाणा वाटतो, पण या विषयात पुरातन कालखंडातील आपणास ज्ञात नसलेली, आपले आयुष्य बदलणारी, आपणास प्रेरणा देणारी बरीच माहिती असते. आपण जेव्हा आपल्या भारताचा इतिहास वाचतो तेव्हा आपणास विचार करण्याची नवी दिशा मिळते, नवचेतना जागृत होते. आपण आपल्या भारताचा इतिहास पाहिल्यास आपल्यास स्वातंत्र्यपूर्व काळातील लोक ब्रिटिश राजवटीत कसे जगत होते ते समजेल. आपणास स्वातंत्र्य मिळण्यासाठी किती क्रांतिकारकांनी, महापुरुषांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले, समाज सुधारणेसाठी कोणकोणत्या समाजसुधारकांनी कशा पद्धतीने लढा दिला हे लक्षात येईल. थोडक्यात इतिहास म्हणजे प्राचीन काळातील घडलेल्या सर्व घटनांचा पुरावा होय. इतिहासामध्ये घडून गेलेल्या घटना, प्रसंग, थोर व्यक्ती, त्यांचे महत्त्व यांचे साध्या व सोप्या भाषेत वर्णन केलेले असते. तसेच इतिहासातून आपल्याला कोणकोणती युद्ध होऊन गेली याची माहिती मिळते. त्याचबरोबर त्या काळातील शिक्षण पद्धती, कला, पुरातन संस्कृती, राहणीमान, धर्मप्रसार, साहित्य, संस्कृती याबद्दल असंख्य गोष्टी जाणून घेता येतात. मला इतिहास हा विषय आवडतो याचे कारण म्हणजे मला बालपणापासूनच छान छान गोष्टी, शिवरायांच्या कथा, बुद्धांच्या लेणी यांची माहिती ऐकायला फार आवडे. यामुळे पुरातन काळांपासूनची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता फार वाढत असे. निरनिराळे प्रश्न पडायचे. यामुळे माझी आवड लक्षात घेऊन बाबांनी मला इतिहासकालीन पुस्तके आणून द्यायला सुरुवात केली, ज्यामुळे माझी या विषयातील रुची अधिकच वाढली. इतिहास शिकताना मला भारतीय संस्कृती, सिंधू संस्कृती, हडप्पा संस्कृती, वैदिक संस्कृती यांची माहिती मिळाली. त्याचप्रमाणे भारतातील बौद्ध धर्माचा उदय, सिकंदरचे भारतावर आक्रमण, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, स्वराज्य स्थापनेसाठी दिलेला लढा, असंख्य किल्ले जिंकण्यासाठी केलेला गनिमी-कावा, शिवछत्रपती व शिवपुत्र संभाजीराजे यांच्या शौर्यकथा वाचताना अंगावर अक्षरशः स्फुरण चढायचे. त्याचप्रमाणे अश्मयुगीन हत्यारे, उत्क्रांती व मानवाची वाटचाल, प्राचीन स्थापत्ये, ऐतिहासकालीन साधने, मौर्यकालीन भारत, मुघलांशी संघर्ष, शिवराज्याभिषेक व लोककल्याणकारी प्रशासन, स्वातंत्र्य संग्राम, पानिपतची लढाई, पेशवेकालीन मराठी सत्तांचा विस्तार, प्रबोधन युग, फ्रेंच राज्यक्रांती, धर्मसुधारणा चळवळ, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ, सशस्त्र क्रांतिकारी चळवळ, स्वातंत्र्य लढ्याचे पर्व, समतेचा लढा, चिपको आंदोलन, सातवाहन काळ, पाश्चात्य परंपरा, शिल्पकला शैली, ऐतिहासिक ठेवा, ताम्रपाषाण युग, पंचवार्षिक योजना हे सारे काही अभ्यासायला मिळाले. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांची सत्ता होती, ज्यांनी भारतातील सर्व साधन संपत्तीची लूट केली. त्यांनी आपल्या देशाला गुलामगिरीत जखडून ठेवले होते. भारतीय जनतेवर त्यांनी 150 वर्ष राज्य केले. त्यांच्यावर अन्याय, अत्याचार केला. परंतु इंग्रजांच्या या गुलामगिरीतून आपल्या देशाला मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी म्हणजे चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, शिरीष कुमार यांनी देशासाठी स्वतःच्या प्राणांची बाजी लावली. त्याचबरोबरीने क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी लक्ष्मीबाई, नेताजी सुभाषचंद्र बोस यासारख्या अनेक समाजसुधारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अनेक संतांनी आपल्या संतवाणीतून समाजाचे प्रबोधन केले. शिक्षण, स्वातंत्र्य, आत्मसन्मान याची जाणीव आपल्या भजन, कीर्तन, प्रवचन यामधून केली. इतिहासकालीन वास्तू म्हणजे बौद्ध लेणी वस्तू, निरनिराळे किल्ले व दुर्ग, लाल किल्ला, ताजमहाल अशी अनेक ऐतिहासिक पर्यटन स्थळे आपणास वारसा म्हणून मिळाली आहेत, जी आजही पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात. तसेच आपली कला संस्कृती जिवंत असल्याची साक्ष देतात. यामुळे आपली संस्कृती टिकवून ठेवण्यास मदत होते. इतिहास हा असा विषय आहे जो आपल्याला आपल्या देशावर प्रेम करायला शिकवतो. आज आपण उपभोगत असलेले स्वातंत्र्य, आत्मसन्मान आपल्याला मिळवून देण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी आपले जीवन बहाल केले याची जाणीव करून देतो. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जसा एकोपा गरजेचा होता, तशीच एकता, एकात्मकता, बंधुता सर्वांनी जपली पाहिजे याची बाळ कडू देतो. आपल्याला वर्तमान काळात देखील भूतकाळातील गोष्टींशी जोडून ठेवतो.
ज्यामुळे आपल्याला जीवन जगण्यासाठी नवीन दिशा मिळते. यामुळेच मला इतिहास हा विषय फार आवडतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कॉमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, ज्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर द वॉचिंग.